Hi guys, we are back. Hello. Oh, Excuse me. huh, We are right. back. So this is the thing that we do every 4 years, wherein we have the World Cup schedule, the poster of the World Cup schedule on the wall, and I think it's become, I don't know if we are lazy or it's become a tradition that we remove that only when the next World Cup comes. So that is the thing that always happens with us. But this time, with so many teams, we are actually confused. So every year we do this, that we do our predictions. So Right. today is the time for father and daughter banter plus prediction special. आय हॅड वन नोटबुक आणि त्या नोटबुक मध्ये मी प्रत्येक गेमच्या नोट्स लिहित होतो. Nice. दॅट टाइम हे एवढं सगळं सोशल मीडिया नव्हतं, इंटरनेट नव्हतं, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग नव्हतं. नाव वी कॅन वॉच लाईव्ह ऑल द वर्ल्ड कप ड्रॉज आणि त्याचं जे काही ड्रामा असतो, त्या टीमचे रिॲक्शन असतात, त्यावेळेला आम्हाला नेक्स्ट डे न्यूजपेपर्स किंवा कुठं कळायचं. मग त्याचे क्लिपिंग घेऊन त्याच्यावरनं त्या सगळ्या नोट्स येतो. आता इट्स एव्हरीथिंग इज ऑनलाईन, एव्हरीथिंग इज लाईव्ह, बट स्टील हा जो काही पेपरवरची जी मजा आहे ना, ते अगदी तेव्हापासूनचे 90s पासूनचे आहेत, सही वगैरे केलेले आहेत. Yeah. आणि नंतर आम्ही बघतो की आपल्या याचं काय चिरफाड झाली. So let's start. ग्रुप ए, Group A. मेक्सिको अँड चेकिया. Czechia. या South Africa, no? नाही. चेकिया बेसिकली दे प्लेड इन द युरो आणि ते खूप चांगले खेळतात. आपल्याला माहिती आहे युरोमध्ये ते चांगले खेळले होते. साऊथ कोरिया, येस, बट सॉन आहे. आपण वी हॅव सीन साऊथ कोरिया, जपान इन We कतार. saw that dreamers moment when they Yes. defeated Portugal. Absolutely. Or and 2002 qualified. World Cup when South Korea were the host, तेव्हा ते पार पुढपर्यंत गेले होते. बट हिअर अगेन So मेक्सिको अँड चेकिया. Mexico 1, Czechia two. Czechia 2. Okay. Group B is Canada, Bosnia and Herzegovina, Qatar and स्वित्झर्लंड. तुझं काय Switzerland आणि Canada. ना? स्वित्झर्लंड अँड बोस्निया. Upset. व्हॉट अपसेट? बोस्नियानी कुठला अपसेट केला क्वालिफाईंग मध्ये? दे डिफिटेड इटली बॉस. Yeah. सो बोस्निया टीम सगळ्या मॅचेस लाईव्ह बघितल्या. सी प्रॉब्लेम इज दॅट आपण या सगळ्या टीम्सचे जे आपल्याला पास्ट लॉरेल्स आहेत आणि आपल्या मनातले जे व्हॉट एव्हर इम्प्रेशन्स वी हॅव, वी कॅरी देम फॉरवर्ड. We only go for the big names. नॉट बिग नेम्स किंवा आपल्याला आवडते टीम. सो त्याच्यामुळे आय विल गो विथ स्वित्झर्लंड Number 1 and Bosnia. Okay. Number 2.